कुरुंदवाडकरांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 12 वर्षापासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळाली आहे। जुनी योजना रद्द करून लवकरच नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला प्रारंभ होणार आहे। कुरुंदवाड शहराच्या नळ पाणीपुरवठा योजनेचा वाद संपुष्टात आणण्यासाठी पश्चिम बंगाल उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश निशिता म्हात्रे यांची लवाद म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष मनीषा डांगे व उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। कुरुंदवाड शहरासाठी सुमारे 14,83,00,000 रुपयांची जुनी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती। मात्र विस्टाकोवर या कंपनीला 3 वेळा मुदतवाढ देऊनही तब्बल 5 वर्षाच्या कालावधीत संबंधित ठेकेदाराकडून केवळ 15% काम पूर्ण झालंय। त्यामुळे नगरपालिकेने सदर योजना रद्द करत ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट केलं होतं। या कारवाईविरोधात संबंधित ठेकेदारानं याचिका दाखल केली होती। मात्र न्यायालयानं अत्यल्प कामगिरीचा दाखला देत ठेकेदाराची याचिका फेटाळून लावली। तसेच करारातील अटीनुसार प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी लवाद नेमण्याचे आदेश दिले। त्यानुसार पालिका प्रशासनानं लवाद नियुक्ती केली आहे। यावेळी बोलताना नगराध्यक्ष डांगे म्हणाल्या की ठेकेदारानं केलेल्या कामाची उर्वरित रक्कम व त्यावरील व्याजाची मागणी केली आहे। तसेच नगरपालिकेनं केलेल्या दंडात्मक कारवाईवरही आक्षेप घेतलाय। या पार्श्वभूमीवर लवाद म्हणून नियुक्त झालेल्या न्यायाधीश म्हात्रे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच बैठक होणार आहे। या बैठकीनंतर अंतिम निर्णय होऊन जुनी पाणी योजना बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। त्यानंतर नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल। येत्या 2 महिन्यात सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावून नव्या योजनेच्या कामात सुरुवात होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी पाणीपुरवठा अभियंता विजय पाटील, सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। नमस्कार। कुरुंदवाड नगरपालिकेच्या जुनी पाणीपुरवठ्याची जी योजना आहे याच्या संदर्भात बरेच प्रश्न निर्माण होत आहेत। तर त्या संदर्भात आमचे उपनगराध्यक्ष आदरणीय गायकवाड साहेब आहेत, पाणीपुरवठा विभागाचे सभापती आदरणीय जवाहर पाटील साहेब आहेत, त्याचबरोबर आमचे सगळे नगरसेवक आहेत। मला तुम्हा सर्वांना इतकंच सांगायचं आहे की जुनी पाणीपुरवठ्याची जी स्कीम आहे त्याच्या संदर्भात जो वाद निर्माण झाला होता त्यासाठी जे ठेकेदार होते ते कोर्टामध्ये गेलेले होते, पण कोर्टानं निकाल नगरपालिकेच्या बाजूने दिलेला होता आणि त्या ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार आम्हाला एक आर्बिट्रेटर नेमावं लागत आहे आणि त्यासाठी आम्ही पश्चिम बंगालच्या रिटायर्ड जज आहेत निशिता म्हात्रे यांना आर्बिट्रेटर म्हणून नेमलेलं आहे। 11 मार्च 2026ला त्यांच्याशी पत्रव्यवहार झालेला आहे। त्यांच्याकडून दिनांक आणि वेळ आल्यानंतर नगरपालिका ते जुने ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय होईल आणि जो काही निर्णय येईल ती फाईल क्लोज होईल आणि त्यानंतर आम्ही नवीन पाणीपुरवठ्याच्या स्कीमची जी फाईल आहे नगरोत्थान महाअभियान अंतर्गत राज्यस्तरीय या ठिकाणी मुंबईला पाठवलेली आहे। पॅरलल दोन्ही कामं सुरू आहेत। ते काम सुद्धा लवकरात लवकर आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत। याचा क्लोजर रिपोर्ट आल्यानंतर त्या कामाला गती लागेल, पण सध्या ते कामाची फाईल आहे याला सुद्धा गती देण्याचं काम आमच्या सगळ्यांच्या वतीनं आणि आदरणीय आमदार साहेबांच्या वतीनं सध्या सुरू आहे।